नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कृष्णनगर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा टवाळखोरांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात टवाळखोरांनी एकत्र येत निलेश रणमाळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। मात्र टोळक्याने परिसरातील अनेक नागरिकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले आहे। त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या टोळक्याकडे कोयते, दांडके, दगड तसेच बंदुकीसारख्या शस्त्रे असल्याचे दिसून आले। रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडल्याचे सांगितले जात आहे। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करत नागरिकांकडून माहिती घेतली। या प्रकरणी पुढील तपास व कारवाई पंचवटी पोलीस स्टेशनकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तत्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही मागणी करण्यात आली आहे। नाशिकसारख्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहावा यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक। मोमेडियन पण होते त्याच्यामध्ये आणि त्यांनी इथंच कोयता काढला। मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे, मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले। मी काय शटर बंद केलं आणि लगेच ते तिकडे पळून गेले आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते। इकडे सगळे पोरं पळून गेले। कशावरून झालं ते नाही माहिती कशावरून झालं, पण ते लयच घाण घाण गाड्या देत आले। कोणाला काही पोरं आमचे छोटे छोटे पळाले म्हणून आम्हाला कळालं। जर त्यांनी शिव्याच नसते दिल्या तर मग आज काय झालं असतं। इथं जवळपास किती वेळ झाला येऊन? 10-15-20 मिनिटं झाले। किती जण होते जवळपास? ते नाही मी 3 जणांना पाहिलं, ते इथं 3 जण उभे होते म्हणून। काय 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 होतं त्यांच्याजवळ? कोयता होता, गण होती, दोघा तिघांजवळ दंडुकेन त्यांनी धरले। तसे त्यांनी कोयत्यांनी गाड्यांचीच काचा फोडल्या, काय फोड गाड्या फोड, दगड मारू मारू फेकले पोरांना। तुम्ही पाहिली का? हो बंदूक होती, तुम्ही पाहिली का? हो त्यांच्या अंगावरच बंदूक लावली। ते सोडवायला गेले म्हणून त्यांच्या अंगावर बंदूक लावली। त्यांच्यावर दगड फेकले। त्यांनी पोरं धावले आमचे, त्यांना एक वाचवायला, तर त्यांनी त्यांच्या बंदूक ताणली, पोरांवर दगड फेक केली। लहान लहान पोरे, कॉलेजला जाणारे पोरे आमचे। ओके, कॉलेजच्या मुलांवर हल्ला झाला का? ते माझे सोडवण्यासाठी गेले म्हणून त्यांच्यावर त्यांनी दगड फेकले। ओके, मुलगा कामावून येत होता, आमची गाडी शोरूम आहे आत्ताच, आणि ते गावावर इथं जगायला आलेले, त्याची सुद्धा शोरूम गाडी फोडून टाकली। आता जर त्यांच्याकडे बंदुकी, तलवारी, कोयते असले तर समोरचा माणूस काय करल? तो पोऱ्या मेला असता आमचा वाला। एवढे मोठाले दगड टाकले त्यांनी। आणि इथं दुकान आहे, इथं दुकान आहे, त्याच्यामुळे बरं झालं तिच्या दुकानात सुद्धा घुसले ते पोरं। म्हणजे त्यांची किती हिंमत आहे। मग कसं काय रस्त्याने पण चालायचं नाही का? सांगा बरं तुम्ही सर। मुलं इथले स्थानिक आहेत का? कोणते मुलं जे आता तिथले नाही नाही इथले नाही, ते एक पण आमच्या इथले नाही कोण। आणि जे हल्ला झाला ना ते मुलं आमच्या इथलेच आहे। हा, किती जण आहेत ते जवळपास? इथले किती जण आहेत? इथले आता सगळ्यांच्या गाड्या येतो, तर सगळे मुलं पळून गेले। आता संध्याकाळी दमून थकून आल्यावर बसतात थोड्या वेळ, काय गुन्हा करता का ते? बसतात थोडस, माणसाला काय होतं एकमेकांमध्ये मुलांमध्ये बसले तर। बाकीच्या गाड्या उभ्या होत्या, ते गाड्या फोडून निघून गेले। कशावरून झालं, काय आयडिया आहे तुम्हाला? काहीच आयडिया नाही। आम्ही सगळ्या महिला घरात स्वयंपाकामध्ये बिझी असतो संध्याकाळी, कारण सगळे हातावरचे लोक इथं, आणि सगळे संध्याकाळी दमून थकून येतात, बाया स्वयंपाक करतात, सगळे हातावरचे लोक गरीब आहे। जेव्हा कामाला जातील तेव्हा खातील पेतील। परिसरात पहिल्यांदा असं काही झालंय का? हो, एवढं डेंजर तर परिसरामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे सर।
काय सांगणार आपण तर प्रशासनाला? याच्यावर आहे ना एकदम कडक कायदा झाला पाहिजे, मी तुम्हाला सांगून देते. कारण उद्या जर एखाद्याच्या जीवाशी गेला असतं तर काय केलं असतं सांगा बरं तुम्ही. हं? लहान लहान मुलं आहेत सगळे, आमच्या एवढे मोठे मोठे मुलं नाहीये. आणि आमची एकाची विनंती आहे, हो. आम्ही कमिशनर ऑफिसला मोर्चा घेऊन जाऊ. काय त्याच्या हातातून सुटकला तो, नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते. मी उभी होती त्याच्या जवळ, आई मी त्याला म्हटलं भाऊ जेवण केलं म्हणून मी पण त्याच्या बरोबर आले. ते डायरेक्ट जसे घुसले त्याला धरलं तसं तर त्यांच्या ह्याच्यातून सुटकून त्याच्या हाताला पण लागलेले. कोणाला धरलं? निलेशला. तो निलेश तुमचा मुलगा आहे का? माझा मुलगा आहे निलेश. मी त्याच्या हल्ला आई. झालेला मुलगा तुमचा? हो माझा काय मुलगा झालं? आहे. का बरं हल्ला झाला? काय माहिती आहे? त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले. ते 5-6 जण होते, त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं. एक जणांनी धरलं, दुसरे मारणार. तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून. त्याचे काय परिचयातले आहेत का ते मुलं? त्याच्या परिचयातलेच आहे. परिचयातले ते? हो मग की जवळपास किती जण होते ते? ते 5-6 जण आहे. आता सध्या काय आहे? जखमी आहे का तो? नाही जखमी नाही, तो सुटला त्याच्या हाताला असं लागलेले 2-3 ठिकाणी. खरंच असं डायरेक्ट वर खडलेले. काय नाव तुमचं? मंगल नंदुरानमाळे आई. गल्लीत आम्हाला कॅमेरा पाहिजे ना. आमचे लहान लहान मुलं राहत आहे इकडं. आणि जर पोलिसांनी काही दखल नाही घेतली आम्ही कमिशनर ऑफिसला जाणार. आणि याच्यावर कडक कायदा झाला आणि याच्यावर पाहिजे. कडक कायदा झाला पाहिजे. तुम्हाला बोलतो कमीत कमी सामान्य वाढते देतो तुम्हाला अजून सगळ्यांनी कंप्लेंट करायची त्याच्या नावाची. गाड्या सगळे चला 25 आपल्या मोठ्या गाड्या काढा ना सगळ्यांना जरा. चला ना सगळे काय नको जाऊ, सगळ्यांनी जायची, एकटा जाऊ नको. चला चला सगळ्यांनी कंप्लेंट नोंदवायची, त्याच्या एकटा जायचं नाही. हा, जाऊ नको. पोलीस लोक गांधी लाईन बंद करतात. मग सगळ्यांनी त्याची कंप्लेंट द्यायची. बरोबर पोलीस लोक शोधून काढतील त्याला. सामान्य अरे याच्या गांडीत गोळ्या भाड्या तुझ्या गांडीत गोळ्या घालतो ना आम्ही. ए चला रे, त्या बाहेर गेले, चला पुढे चला आपण चला. असं बोलतो साहेब. झटके देऊन पळालोय. झटके म्हणजे निले आपण म्हणे तुझ्या गांडीत गोळ्या घालायचं आम्हाला. तू भाड्या आम्हाला तुला मारून टाकायचं. मी वारंवार तक्रार पण केली. DCP कमिशन ऑफिसला अर्ज पण दिले. त्याच्या विरुद्ध माझ्या जीवाला धोका आहे. तो आता 3दा घुसलेला आहे माझ्या घरापर्यंत. साहेब कारवाई दाखल केली, तुला अर्ज भेटला का त्याच्यानंतर? भेटेल ना. मी जेलला घुसताना अरे सँडी ते अर्ज आहे ना, ते अर्ज घेऊन ये. आम्ही गुन्हेगार नाही साहेब. आम्हाला गुन्हेगार बनवताय लोक. घेऊन येतो अर्ज पहिले. आम्ही गुन्हेगार नाहीये. तुलाच घेऊन जातील सगळ्यांनी त्याच्या आम्ही विरुद्ध गुन्हेगार complaint नाहीये. माझं एक पण केस आहे सिद्ध नाही. मी गुन्हेगार नाहीये. आम्हाला गुन्हेगार बनवतं. नको तू. मी सगळे काय जातील. म्हणतो, तू सगळ्यात पहिले अर्ज दाखल केला तर FIR काढून घेतली ना, तो अर्ज घेऊन ये. आणि एकटा जाऊ नको. आपण काय गुन्हा केलेला नाही, आता एकटा जाऊ नको. तू जाय ना, माझ्या मम्मीला इथं नेमका श्रीकृष्णनगर मोरेमळा हनुवाडी इथे आता अज्ञात टवळखोरांनी हल्ला केला. कमीत कमी आता मोरेमध्ये 30-40 गाड्या फोडल्या आणि इथं फायरिंग केली. हर्षल पाटणकर 40-50 जण इथं आले. आता त्यांच्या संघ तलवारी कोयते घेऊन इथं येऊन त्यांनी आता हल्ला केला. किती जण होते? 40-50 जण? 40-50 जण आले आणि त्यांनी आता गाड्या फोडल्या देऊन मोरमाहीत नाही. कशामुळे झालं? काय आयडिया? मागं त्यांची काही ते खुन्नस असन त्याच्यामुळे. काय नाव आपलं? काय नाव आपलं? पहिल्याच गाडी